नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या 9वीच्या पाठ्यपुस्तकातील प्रीतम हा पाठ शिकणार आहोत। या पाठाच्या लेखिका आहेत माधुरी शानबाग। माधुरी शानबागांनी पुष्कळशा विज्ञान कथाही लिहिलेल्या आहेत। या पाठामध्ये प्रीतम नावाच्या मुलाची कौटुंबिक परिस्थिती, भावनिक स्थिती याचं वर्णन लेखिकेने केलेलं आहे। आईवडिलांच्या प्रेमाला पारखे झालेल्या प्रीतमला लेखिकेच्या वात्सल्याने व आपलेपणाच्या वर्तनाने उभारले। तसेच विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नाते याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे। तर प्रीतम नावाच्या मुलाभोवती ही कथा आहे की जो आपल्या आईवडिलांच्या प्रेमाला पारखं झालेला आहे। आईवडिलांचं प्रेम ज्या प्रीतमला मिळत नाही, अशा प्रीतमला जेव्हा वर्ग शिक्षिका प्रेमाने जवळ घेतात, त्याची प्रेमाने चौकशी करतात, तेव्हा त्याच्या स्वभावामध्ये कसा काय बदल होतो, तो कसा घडतो, हे आपल्याला या कथेमध्ये शिकायला मिळणार आहे। शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं किती चांगलं असतं, किती आदर्श असतं। या आदर्श अशा नात्याचं हृदयस्पर्शी वर्णन लेखिकेने या पाठामध्ये केलेलं आहे। विद्यार्थिनींनो, मी पाठ वाचणार आहे, तुम्ही देखील तुमच्या पाठ्यपुस्तकातून हा पाठ वाचा। माझ्यासोबत मी ज्या ओळी वाचणार आहे त्या ओळी तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये बघायच्या आहेत। पृष्ठ क्रमांक आहे 82। पाठाचं नाव आहे प्रीतम। दुसरीच्या वर्गावरती मी नेहमीप्रमाणे हजेरी घेत होते। प्रीतम लुथरा, जोशी, कुलकर्णी, देशपांडे, पाटील या नामावलीत एक हे वेगळे नाव माझ्या चटकन लक्षात आले। लेखिका वर्गामध्ये होत्या, वर्ग शिक्षिका हजेरी घेत होत्या। प्रीतम लुथरा त्यांनी नाव घेतलं, एकेका वर्गातल्या एकेका मुलाचं ते नाव घेत होता प्रीतम लुथरा। जोशी, कुलकर्णी, देशपांडे, पाटील या नामावलीमध्ये, या आडनावांमध्ये प्रीतम लुथरा हे त्यांना असं वेगळं आडनाव वाटलं। हजर, एक किरकोळ मुलगा उठून उभा राहिला। प्रीतम लुथरा हे नाव घेतल्याबरोबर हजर म्हणत एक किरकोळ म्हणजे अतिशय नाजूक, कृश, बारीक शरीरयष्टी असलेला मुलगा उभा राहिला। किडकिडीत अंगकाठी, त्याचं वर्णन कसं केलं लेखिकेने, किडकिडीत म्हणजे अतिशय कृश, बारीक त्याची अंगकाठी आहे। रया गेलेला युनिफॉर्म, त्याचा युनिफॉर्म जो आहे, गणवेश आहे, अतिशय खराब झालेला गणवेश। खांदे पाडून दीनवाणे भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम, त्याने अगदी खांदे पाडून घेतलेले आहे। दीनवाणा असा गरीब बिचारा तो असा प्रीतम मान खाली घालून लेखिकेकडे म्हणजे आपल्या वर्ग शिक्षकांकडे बघत होता। त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकत मी पुढचे नाव उच्चारले आणि लेखिकेने त्याच्याकडे पाहिलं आणि पुढल्या मुलाचं नाव घेतलं। त्या वर्गाला मी पहिल्यांदाच वर्ग शिक्षिका म्हणून शिकवत होते। ते वेगळे नाव म्हणूनच माझ्या लक्षात राहिले। थोडे दिवस गेले आणि उमजत गेले की प्रीतम कसा आहे, त्याचा स्वभाव गुण कसा आहे। एकलकोंडा, घुमा, अबोल, कुणाशीही न मिसळणारा असा मुलगा आहे। तो कधीही कुठल्याही उपक्रमांमध्ये भाग घेत नाही। इथे आपल्याला प्रीतमचं त्याचा स्वभाव कसा आहे, स्वभाव वैशिष्ट्यांचं वर्णन केलेलं आहे। तो एकलकोंडा आहे, घुमा आहे, अबोल आहे, कुणाशी न मिसळणारा, न बोलणारा असा हा मुलगा। कुठल्या उपक्रमांमध्ये तो भाग घेत नाही, शांत राहणारा। कसा बसा काठावरती पास होतो। वर्गात शिकताना खूपदा खिडकीबाहेर रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे टक लावून बघत असतो, एकटक तो बघत असतो, निश्चल शांत असतो वर्गामध्ये। आणि शिक्षक शिकवत असताना तो वर्गातून खिडकीतून बाहेर बघत असतो। एकदा त्याच्या निबंधामध्ये इतक्या चुका निघाल्या की मी त्याला थांबवून घेतले आणि म्हटले, लेखिकेने त्याचा वर्गामध्ये निबंध लिहायला दिला। निबंध तपासताना त्याच्या निबंधामध्ये खूप चुका होत्या। लेखिकेने त्याला थांबवलं आणि म्हटलं, नीट मराठीही लिहिता येत नाही, तुझ्या आईवडिलांना मला ताबडतोब भेटायला सांग। तू दिवसेंदिवस आळशी होत चालला आहेस। तुझ्या पालकांना तुझा बेजबाबदारपणा कळायलाच हवा। साधे शब्द लिहिता येत नाहीत, घाबरत, अडखळत, एक एक शब्द उच्चारत, धीर एकवटून बोलल्यासारखा प्रीतम म्हणाला, बाई, माझे वडील सैन्यात जवान आहेत।
ते दूर सरहद्दीवर असतात. 4 वर्षांपूर्वी माझी आई वारली. मग मी त्यांच्याबरोबर 1 वर्ष बंगालात होतो. त्यापूर्वी मी पंजाबीत शिकलो. याच वर्षी मी इथे मामा मामींकडे आलो. मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाहीत. आणि मग त्याने सांगितलं, जेव्हा शिक्षिका म्हणतात की तुला धड मराठी पण लिहिता येत नाही का, मग तो सांगतो की माझे वडील सैन्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे मी बाबांबरोबर आधी बंगालात होतो, मग मी पंजाबात शिकलो आणि मग आता याच वर्षी मी इथे मामांकडे आलो आहे शिकायला. आणि म्हणून मग लेखिकेला कळलं की याला मराठी नीट का लिहिता येत नाही आहे. तुला आणखी कुणी नातेवाईक नाहीत? माझा आवाज आता एकदम खाली आला आणि मुख्य कारण समजल्यावर त्याला मराठी का लिहिता येत नाही हे जेव्हा लेखिकेला कळलं तेव्हा लेखिकेचा आवाज खाली आला. नाही बाई, तो म्हणाला, मग तुझ्या मामांनाच मला भेटायला सांग. नको नको, माझ्याबद्दल तक्रार गेली तर मामी खूप टाकून बोलते. तो घाबरला, म्हणाला नको, माझ्या मामांना बोलवू नका इथे. जर तक्रार मामीपर्यंत गेली तर मामी मला खूप बोलेल, रागवेल, मग मामा मला मारतील. मी नापास झालो तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगात ठेवणार. तिकडे मुलांना खूप त्रास देतात आणि मग मामी मला बोर्डिंगात पाठवेल. मग बोर्डिंगमध्ये खूप मुलांना त्रास होतो. बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामाने मला ठेवून घेतले आहे. त्याचे बोलके डोळे आता भीतीने भरले होते. माझ्याकडे याचना करत होते. याचना करणे म्हणजे ते विनवणी करणे. आणि मग त्या डोळ्यांमधील तो आर्जव बघून लेखिकेला गहिवरून आलं. आधीच मामाची 3 लहान मुले तिला खूप त्रास देतात, त्यात माझा त्रास नको. आणि तो आपल्या मामीची बाजू घेत होता की आधीच माझ्या मामीला 3 मुलं आहेत, ते तिला त्रास देतात, माझा त्रास नको व्हायला मामीला. एरवी शब्दही न बोलणारा प्रीतम आजूबाजूला मुले नाहीत म्हणून भडाभडा बोलत सुटला होता. जो बोल प्रीतम होता तो आता भडाभडा बोलायला लागला होता. लेखिकेशी म्हणजे वर्गशिक्षिकांशी तो सगळं मनातलं सांगायला लागला होता. त्याच्या विचित्र आडनावाचा, अबोलपणाचा, काही कळत नसल्याचा खुलासा कळला तसे माझ्या काळजात काहीतरी लक्कन हल्ले. मी चटकन त्याला जवळ घेतले. क्षणभर त्याने अंग चोरून घेतलेले मला कळले. 7-8 वर्षांच्या मानाने त्याचा देह खूपच किरकोळ सुटल्यासारखा होता. तो अतिशय क्रूश होता, बारीक होता. मी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हटले, प्रीतम, मला यातले काही ठाऊक नव्हते. असं कर, उद्यापासून दुपारच्या सुट्टीत लवकर डबा खा आणि खेळण्याऐवजी माझ्याकडे ये. मी तुला मराठी शिकवेन आणि मग बाकी विषयही तुला सहज समजतील. आणि मग लेखिकेने त्याला जवळ घेतलं. त्याला म्हटलं की तू उद्यापासून काय करायचं तर मधल्या सुट्टीमध्ये डबा पटकन खायचा आणि माझ्याकडे यायचं. मी तुला शिकवणार आहे, ते तू शिकायचं. मी त्याला शिकवू लागले तसे तो मन लावून शिकू लागला. सुट्टीच्या दिवशी तो घरी यायचा. मी आणि आई दोघीच राहत होतो. मलाही वडील नव्हते, त्यामुळे पोरकेपणाचे काही समान धागे मला प्रीतमजवळ खेचत होते. पोरकेपणा लेखिकेच्या पण जवळ होता, कारण तिला पण वडील नव्हते आणि पोरकं असणं काय असतं याचा अनुभव लेखिकेला असल्यामुळे लेखिका आणि प्रीतम हे यांचं नातं घट्ट होत गेलं, दृढ होत गेलं. त्याची भाषा सुधारली तसे इतरही विषय त्याला समजू लागले. त्याचा परीक्षेतला नंबर 10च्या आसपास येऊ लागला. तसं त्याचे वडील पैसे पाठवत म्हणून मामा मामी त्याला खायला घालत. पण आपण एखाद्या घरात उपरे आहोत, नको आहोत हे मुलाला चटकन समजते. ही नाकारलेपणाची भावना त्याला मिटवून खुरटून टाकत होती. आणि आपण इथे उपरं आहोत, इथे राहतो आहोत, मामाला मामीला आपण नको आहोत, ही भावना त्याला खात होती. आणि म्हणून त्याची वाढ खुंटलेली होती. पण माझ्या 4 शब्दांनी म्हणजे लेखिकेच्या 4 प्रेमाच्या शब्दांनी अधूनमधून कुरवाळण्याने त्याला जणू संजीवनी मिळाली. त्याची प्रकृतीही सुधारली. माझे कुठलेही काम तो आनंदाने करायचा. किंबहुना मी काम सांगितले तर ते त्याला फार आवडायचे. अधूनमधून एखादा खास पदार्थ मी त्याला द्यायची. वाढदिवसाला लहानशी भेट द्यायची. तेव्हा त्याचा आनंद वेगळाच आहे हे मलाही जाणवायचे. 2 वर्षांनी माझे लग्न ठरले. सुदैवाने त्याच गावात मी राहणार होते, फक्त लग्न दुसऱ्या गावी होते. शाळेतल्या मुलांनी मी जाण्यापूर्वी एक छोटासा समारंभ करून मला भेट दिली. मी जरी नोकरी सोडणार नव्हते तरी त्यांनी समारंभपूर्वक मला केळवण केले. वर्गातला मॉनिटर उभा राहिला आणि लेखिकेचं लग्न जुळल्यामुळे या मुलांनी काहीतरी पैसे जमा केले आणि त्यांनी समारंभपूर्वक असं छान केळवण या शिक्षिकेला, आपल्या वर्ग शिक्षिकेना दिलं.
वर्गातला मॉनिटर उभा राहिला आणि ज्यांनी पैसे दिले त्यांची नावे त्या मॉनिटरने वाचली. त्यात अर्थात प्रीतमचं नाव नव्हतं, कारण प्रीतमजवळ पैसे नसायचे. प्रीतम उठून सावकाश माझ्याजवळ आला आणि त्याने लहानसे पुडके माझ्या हातात ठेवले. मी ते उघडले तर त्या 2 हैदराबादी खड्यांच्या जुन्या बांगड्या होत्या. प्रीतमजवळ पैसे नसल्यामुळे त्यांनी आपल्या मॉनिटरला काही पैसे दिले नाही मॅडमच्या केळवणासाठी, पण त्याने आपल्याजवळ एक पुडी आणलेली होती. ती पुडी त्याने आपल्या वर्गशिक्षिकेला दिली. त्यात जुन्या खड्यांच्या बांगड्या होत्या. त्यातले 1-2 खडे पडलेले होते आणि सोबत एक स्वस्त उग्रवासाची अर्धवट भरलेली अत्तराची बाटली होती. त्या जुन्या बांगड्या बघून सगळेजण हसायला लागली. मुलं हसायला लागली त्या बांगड्या बघून, कारण त्या जुन्या होत्या, त्यात खडे नव्हते. प्रीतम ओशाळवाणा झाला. मी मुलांना दटावत चटकन त्या बांगड्या हातात चढवल्या. मॅडमनी पटकन बांगड्या हातामध्ये घातल्या आणि अत्तराची बाटली उघडून मनगटावर फासले, वास घेतला आणि हसणाऱ्या 1-2 वास देत म्हटले, बघा किती छान सुगंध आहे. माझ्या बोलण्यावर त्यांना हो म्हणावेच लागले. जरी त्याचा वास उग्र होता, उग्र दर्प असतानाही मुलांना हो म्हणावं लागलं, कारण मॅडम म्हणाल्या होत्या की किती छान सुगंध आहे. प्रीतमचा चेहरा उजळला. प्रीतमला आनंद वाटला की आपल्या वर्गशिक्षिकेने आपल्याकडनं ही भेट स्वीकारलेली आहे. हे बघून त्याला आनंद झाला. तर हळूच जवळ येऊन म्हणाला, बाई माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या आणि अत्तर मी तुम्हाला दिले. तिची तेवढीच आठवण माझ्यापाशी आहे. खास माझ्या स्वतःच्या वस्तू आहेत त्या. मी चटकन त्याच्या केसावरून हात फिरवत म्हटले, प्रीतम तुझी भेट त्यामागच्या भावना मला समजल्या. मला आवडली तुझी भेट. दुसरे कुणी हसले तरी तू वाईट वाटून घेऊ नको. त्याच्या माझ्यातला अतूट धागा, अतूट म्हणजे न तुटणारा असा धागा अधिकाधिक चिवट होत गेला. मी कधी त्याच्या वर्गाला शिकवत नव्हते, तरीही ते धागे फुलत आमच्यामध्ये नाते विणत राहिले. यांचं नातं असं वृद्धिंगत होत राहिलं. तो चांगल्या रीतीने मॅट्रिक झाला. त्याने चांगला अभ्यास केला, मॅट्रिक झाला आणि मग हॉस्टेलला राहून 12वी झाला. त्याला NDAमध्ये प्रवेश मिळाल्याचे त्याने मला पत्राने कळवले. आता तो दूर गावी गेला. दरवर्षी त्याचे नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारे पत्र येईल. मी माझ्या वाढत्या संसारात गुरफटले होते, त्यामुळे उत्तर पाठवेनच असे नव्हते, पण तो अगदी काटेकोर होता. तो बरोबर आपल्या वर्गशिक्षिकेला पत्र पाठवायचा. ट्रेनिंग संपवून 2nd लेफ्टनंट म्हणून तो नियुक्त झाला. पासिंग आउट परेडसाठी त्याने मला पुण्याला यायला विशेष निमंत्रण दिले. जायचे यायचे तिकीटही पाठवले. आता तो लेफ्टनंट म्हणून नियुक्त झाला होता. त्याने NDAचं ट्रेनिंग घेतलं. मग ट्रेनिंग संपल्यावर तो 2nd लेफ्टनंट म्हणून सैन्यामध्ये नियुक्त झाला होता. त्याची पासिंग आउट परेड होती आणि त्यासाठी त्याने वर्गशिक्षिकेला पुण्याला यायचं निमंत्रण दिलं. जायचे याचे तिकीट पण त्याने काढून पाठवले. स्टेशनवर फुले घेऊन प्रीतम उभा होता. जो अतिशय किरकोळ, क्रूश, दिनवाणा दिसणारा प्रीतम असा आता कसा झाला होता, अतिशय देखणा, भरदार तो दिसत होता. इतका देखणा, भरदार दिसत होता की मीच आता त्याच्या खांद्याखाली येत होते. त्या दिवशी आई वडिलांना विशेष जागी बसवतात. त्याचे वडील येऊ शकले नव्हते. त्या जागी त्याने मला बसवले होते. माझ्या हातातल्या त्या बांगड्या त्याने बघितल्या आणि माझे हात हातात घेत त्यावर त्याने डोके टेकवले. आपण ज्या बांगड्या आपल्या वर्गशिक्षिकेला तेव्हा दिलेल्या होत्या, त्या बांगड्या वर्गशिक्षिकेने आजही हातात घातलेल्या आहे. हे बघून त्याला खूप आनंद झाला. त्याने आनंदाने आपले डोके लेखिकेच्या हातावर टेकवले. त्यावर पडलेले पाणी मला कळले आणि ते आनंदाश्रू होते. ते अश्रू लेखिकेच्या हातावर पडले. त्याला जेव्हा छातीवर बिल्ला लावला तेव्हा लेखिकेने जोराने टाळ्या वाजवल्या. मला निरोप देताना तो म्हणाला, बाई तुम्ही येणार म्हणून मला खात्री होती. गेल्या जन्मी मी नक्कीच तुमचा मुलगा होतो. 4 वर्षांनी त्याच्या लग्नाची पत्रिका तिकिटासह माझ्या हातात पडली. मध्यंतरी त्याचे वडील वारल्याचे त्याने कळवले होते. माझ्या सर्व अडचणी बाजूला सारून मी लग्नाला गेले. त्याच्या आयुष्यातला हा सर्वात महत्त्वाचा प्रसंग मी हजर राहून पाहावा अशी त्याची इच्छा जणू टेलिपथीने कळवली. त्याच्या सासरच्या लोकांनी त्याच्या आईसाठी म्हणून घेतलेली साडी त्याने मला घ्यायला लावली आणि माझ्या पुढ्यात जोड्याने वागताना, म्हणजे पती पत्नी, प्रीतम त्याची पत्नी, दोघं पण आशीर्वादासाठी लेखिकेच्या पाया पडले, वाकले. त्याने पत्नीला सांगितले, या बाई म्हणजे माझे एकुलत्या एक कुटुंबीय आहेत. या एकमेव माझ्या कुटुंबीय आहेत. त्या भेटल्या नसत्या तर कॅप्टन लुथरा नावाचा आज कुणी अस्तित्वात नसता.
मी देऊ केलेल्या बांगड्या परत करत तो म्हणाला, त्या तुमच्याजवळ आहेत ही भावना मला पुरेशी आहे. तुमच्याजवळच त्या असू दे. केव्हाही मुलगा म्हणून हाक मारा, मी धावत येईल. आणि असं हे मुलाचं आणि आईचं नातं त्या वर्गशिक्षिकेसोबत प्रीतमचं तयार झालेलं असतं. तो आपलं कुटुंबीय म्हणून, आपली आई म्हणून, जणू काही आपली आई म्हणूनच आपल्या पत्नीला लेखिकेची म्हणजे आपल्या वर्गशिक्षिकेची ओळख करून देतो. आणि असा हा जो प्रीतम जो अबोल असतो, खूप क्रूश असतो, दीनवाणा असतो, वर्गशिक्षिकेने दिलेल्या प्रेमामुळे, तिने गोंजारल्यामुळे, तिने प्रेमाने त्याची चौकशी केल्यामुळे कसा बदलतो हे आपल्याला या पाठामध्ये अभ्यासाला मिळालेलं आहे. विद्यार्थिनींनो, पृष्ठ क्रमांक 85वर स्वाध्याय आहे. तुलना करा. प्रश्न पहिला, शालेय वर्गातील प्रीतम आणि सेकंड लेफ्टनंट प्रीतम तुम्हाला लिहायचं आहे. शालेय वर्गातील कसा होता? खूप क्रूश, किडकिडीत, दीनवाणा, अबोल, कोणात न मिसळणारा, उपक्रमात भाग न घेणारा. आणि सेकंड लेफ्टनंट प्रीतम कसा होता? अतिशय भारदस्त, देखणा, उंचपुरा. हे लिहायचं आहे. कारणे लिहा. दुसरा प्रश्न, प्रीतमला मराठी नीट येत नसे कारण त्याचे वडील सरहद्दीवर राहायचे, सैन्यामध्ये होते. आणि प्रीतम वडिलांसोबत कधी पंजाबात जायचा तर कधी बंगालात जायचा, त्याच्यामुळे त्याला मराठी लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं. प्रतिक्रिया लिहा. तुम्ही हे लिहू शकता. नंतर चौथा प्रश्न आहे, लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा. तुम्ही लिहू शकता. उत्तर हे सोपं आहे. प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्य शोधा व लिहा. हे लिहून घ्या. नंतर प्रश्न 6वा आहे, खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ लिहा. रया जाणे म्हणजे शोभा जाणे, संजीवनी मिळणे म्हणजे जीवदान देणे. ठीक आहे. तर हे प्रश्न तुम्ही लिहून घ्या. यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपले जगणे आपली ओळख ही कविता अभ्यासणार आहोत. विद्यार्थिनींनो, हा व्हिडिओ वारंवार पहा, हा पाठ समजून घ्या आणि स्वाध्यायामधले जे प्रश्न आहेत ते प्रश्न लिहा. जो प्रश्न तुम्हाला येणार नाही तो मला विचारा. आपण त्या प्रश्नांची उत्तरं नंतर पुन्हा घेऊया. ठीक आहे.